शिक्षक संघ गेल्या 8 दिवसापासून शिक्षणाधिकारी कार्यालय जालना समोर आंदोलन करत आहे। 1 जानेवारी 2024 पासूनच टप्पावाढ व्हावा यासाठी हे आंदोलन गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि आपल्या जालन्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघामार्फत हे आंदोलन आता 18 जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे। खरं तर आता ज्योत पेटवण्याचं काम जालना जिल्ह्याने केलेलं आहे, तरी सुद्धा एक खंत या ठिकाणी मी बोलून दाखवू इच्छितो। 18 जिल्हे आपल्या जालन्यामुळे पेटलेले आहे, पण आपल्या जालन्यातले काही शिक्षक लोक ज्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे, अशा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो, बाकी जर 18 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उचललं जात असेल तर आपण सुद्धा आपला स्वाभिमान केव्हा जागा करणार आहात हा प्रश्न मला या ठिकाणी निर्माण होतो। आपल्याला जर असं वाटत असेल की हे आंदोलन स्वराज्य शिक्षक संघाचं आहे, अशा बांधवांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य, त्या स्वराज्यामधल्या कुठल्या लोकांना असं वाटत नव्हतं की हे स्वराज्य शिवाजी महाराजांचं आहे म्हणून। स्वराज्यामधल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की हे स्वराज्य माझं आहे आणि अगदी त्याच पद्धतीने स्वराज्य शिक्षक संघ काम करतोय। आणखीन एक बाब या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो की उद्यापासून आपलं जे स्वराज्य शिक्षक संघाच्या बॅनर खाली जे आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन उद्यापासून शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य ह्या बॅनर खाली उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे आता जालना जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी लोकांनी या ठिकाणी आंदोलनास उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी सर्व जालनेकरांना आवाहन करतो।